आता एक बातमी पाहतोय बिग बॉस संदर्भात। बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचं विजेतेपद पटकावलंय तन्वी कोलते हिने। सुरुवातीपासूनच स्ट्रॉंग आणि बिनधास्त खेळणाऱ्या तन्वी कोलतेने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे। बिग बॉस मराठीचा 6वा सीझन रंजक ठरला आणि त्यामध्ये तन्वी कोलतेचा प्रवास हा उत्कृष्ट ठरलाय। सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या तन्वीच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। प्रवासाची गोष्ट एक, मात्र प्रवासाचा शेवट जेव्हा विजेता म्हणून होतो ना, ती गोष्ट वेगळीच असते। आणि जे तन्वीचं आयुष्यात आलंय, तन्वी बिग बॉस मराठी सीझन 6ची महाविजेती झाली। तन्वी, खूप खूप स्वागत आहे। खऱ्या अर्थानं जिंकण्यासाठीच गेली होतीस डे 1 पासून ते 100 दिवसापर्यंत, कसं काय वाटतंय? मला अजूनही असं वाटतंय की मला बिग बॉसमध्ये आता परत जायचंच आहे, ट्रॉफी अजून घ्यायचीच आहे आणि मी अजूनही ते स्वप्न बघतेच आहे की हां, मला बिग बॉसमध्ये जायचं आहे, बिग बॉसमध्ये खेळायचं आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी घेऊन यायचं आहे। मला मम्मी सकाळी, मी झोपले पण नव्हते, म्हणजे सगळे पाहुणे वगैरे येत होते, माझं असं झालेलं की मम्मी ट्रॉफी समोर आहे, अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी जिंकली आहे म्हणून। मला अजूनही परत परत तेच करावं असं वाटतंय की ते जे स्वप्न मी बघितलं होतं पूर्ण झालंय, पण याच्यावरती विश्वासच होत नाहीये मला। म्हणजे किती सगळे म्हणतायत तू महाविजेती आहेस, विजेती आहेस। माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही, विजेती होणं। एक तर बिग बॉसमध्ये जाणंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, पण आता विजेती सुद्धा झाली आहे, तर स्वप्नपूर्ती आहे माझी 2026 मधली, एवढं नक्की सांगेन। आणि जे स्वप्न पाहिलेलं राकेश सोबत तिथे असणं, तुम्ही दोघांचं त्या गेटमधून बाहेर येणं, लाईट्स बंद होणं, सगळं स्वप्नपूर्ती वाटते का? आम्ही 1-2 दिवसानंतर एकदा तरी रोज असे वॉक करायचो, जायचो आणि यायचो। रोजचं पॅटर्न होता सेट आमचा हा। हातात हात पकडायचो, तिथे जायचो, एक सलाम ठोकायचो आणि यायचो आणि एकमेकांकडे बघून म्हणायचो भापो भापो भापो। आणि दादा मला कायम म्हणायचा, तन्वी एक लक्षात ठेव, आपण जे सारखं सारखं बोलतो ना, ते कुठेतरी युनिवर्स ऐकत असतं आणि ते पूर्ण होतं। आणि माझं असं असायचं की हो, ही गोष्ट मला माहिती आहे, माझे पप्पा सुद्धा हेच म्हणायचे की वास्तूमध्ये आपण जे काही बोलतो ते तथास्तू असतं, होतं। आणि बिग बॉसची जी वास्तू आहे तिथे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। आणि मी ज्या दिवशी तिथे पाऊल ठेवलं होतं त्या दिवशीच म्हटलं होतं, मी आली आहे तर ट्रॉफीसाठी आली आणि ट्रॉफी जिंकून जाणार। खऱ्या अर्थानं ती जिंकून बाहेर आली। कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप धन्यवाद आमची गप्पा मारल्याबद्दल। आणि तू अशीच जिंकत आयुष्यभर एवढीच अपेक्षा। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। तुम्ही बघताय तन्वी कोलते जिंकून बाहेर आली आणि खऱ्या अर्थानं बिग बॉस मराठी 6ची ती विजेती ठरली आहे। सूर्यसोबत श्रेयसान, पुढारी न्यूज, मुंबई।